डॉक्टर प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दाम्पत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवा वाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे इच्छांचे दीपप्रवाही या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते झाले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध ज्येष्ठ नेत्र शल्य विशारद डॉक्टर सुहास हळदीपूरकर, दूध पापेश्वर कंपनी लिमिटेडचे CEO रणजित पुराणिक, कुलाबा जिल्हा संघचालक संतोष सुतार, रुग्णालय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर कीर्ती समुद्र, पुस्तकाचे लेखक सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते. इच्छांचे दीपप्रवाही हे पुस्तक डॉक्टर प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक सेवा कार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारे आहे. या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याची सुरुवात, समाजासाठी केलेले विविध उपक्रम, रुग्णसेवेला दिलेले प्राधान्य तसेच रुग्णालयाच्या उभारणीपासून विस्तारापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे सुलभ आणि ओघवत्या भाषेत मांडण्यात आले आहेत. यावेळी पटवर्धन रुग्णालयाच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पटवर्धन रुग्णालयाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर नितीन दांडेकर, डॉक्टर दीपक पुरोहित, डॉक्टर रवींद्र इनामदार, ॲडव्होकेट सुजाताताई चव्हाण, उदय टिळक, सुलक्षणाताई टिळक, दादा जोशी, उर्मिलाताई जैन या मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हे पुस्तक वैद्यकीय, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातील कार्यकर्ते, तरुण पिढी तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय केला, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसायापेक्षा सुद्धा सेवेला अधिक महत्त्व दिलं. आता सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ते आलं आहे. त्यांचंच एक वाक्य त्या पुस्तकात आहे, ते मी आपल्याला वाचून दाखवतो. ते म्हणत असत की डॉक्टर मंडळींनी वैद्यकीय व्यवसाय हा केवळ पैसे कमावण्याचे साधन न मानता पीडितांना दुःखमुक्त करणे, त्यांचे जीवन सुसह्य व आनंदी बनवण्याच्या कार्याला व्रत मानलं पाहिजे म्हणून. ज्यांनी लोकांना जे सांगितलं ते स्वतः जगून दाखवण्याचं सर्वात मोठं काम डॉक्टरांनी केलं. त्यांनी व्रत म्हणून अशा प्रकारच्या कारण संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे बुडती हे जन देखावे ना डोळा म्हणून येत असे कळवळा. त्यामुळे ते मेढ्याचे होते, रायगड जिल्ह्यातले होते, पण एकूण रायगड जिल्ह्यातल्या सर्वच असणाऱ्या दुःखित, पीडित, गरीब अशा असणाऱ्या मंडळींच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूप मोठी जागा होती आणि त्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराने मला जन्म दिलाय अशा प्रकारची त्यांची दृढ धारणा होती. आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलं. त्यांचे एक असिस्टंट होते तुकाराम चवरकर म्हणून. ते नॉन मॅट्रिक पण पास होते की नाही शंका आहे. डॉक्टरांनी सहकार्य म्हणून आपल्याबरोबर घेतलं आणि त्यांचं इतकं या सगळ्या विषयामध्ये त्यांची प्रगती झाली. त्यांचे असिस्टंट म्हणून डॉक्टरांच्या निधनानंतर तुकाराम चवरकरांनी त्यांच्या संदर्भात म्हणलेलं आहे की दलित आणि पीडितांच्या सेवेसाठी अवतरलेला हा पुरुष होता. त्यांनी जन्ममुळे या सगळ्या वर्गाच्या असणाऱ्या सेवेसाठी घेतला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात जसं त्यांनी प्रत्यक्ष अनेक कामं करून दाखवली, तसे मेढ्यामध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागासलेल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करता त्यांनी स्वतःच्या वडिलोपार्जित घरामध्ये वसतिगृह चाललं आणि निःशुल्क वसतिगृह, निःशुल्क म्हणजे त्यांना निःशुल्क खर्च सगळा डॉक्टर स्वतःने केला. त्यांची जी सासूरवाडी वावशी त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दवाखाना चालला त्या घरात. पण ज्या वनवासी क्षेत्रातल्या विद्यार्थी ज्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा मुलींसाठी सुद्धा निःशुल्क अशा प्रकारचं वसतिगृह सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी चालवलं. त्यांच्या तिसरं वैशिष्ट्य पुस्तकात दिले, अनेकांनी म्हणलेलं आहे की ते कर्मचाऱ्यांच्यावरती त्यांनी कुटुंबाच्या सदस्यासारखंच प्रेम केलं आणि त्या सगळ्यांची खूप मोठी काळजी घेतली अशा प्रकारे. असं पुष्कळ त्यांचं वर्णन आहे. सगळं वर्णन मी काही करत नाही, परंतु आणखी एक वर्णन जे कोणाच्या बोलण्यात आलं नाही ते केल्याशिवाय राहवती नाही. आपण पुष्कळ लग्न कार्यक्रमात जातो आणि सर्व लग्न कार्यक्रमात एक वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं, मुलीचे मामा मुलीला घेऊन लवकर मंडपात या अशा प्रकारे. आणि अनेक मामांना वाटतं एवढंच आपलं काम असतं बाकी संदर्भामध्ये, पण तेवढं नसतं, त्याच्या पुढचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. आणि ॲडव्होकेट सुजाता चव्हाण पेन्शनच्या त्या चव्हाण झाल्या
आणि ते होण्याकरता डॉक्टरांनी स्वतःहून पुढाकार केला. ही काही सामान्य गोष्टच नाही, सामान्य गोष्ट नाही. 30-35 वर्ष झाली, किती झाली, 30-35 वर्षापूर्वी हे किती कठीण होतं आपण बघतो. एक सामाजिक संवेदना, सामाजिक जाणीव, सामाजिक समरसता या सगळ्या गोष्टींच्या कितीतरी बाबतीत त्यांनी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष आपल्या जीवनात जगून दाखवल्या. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला प्रत्यक्ष कित्येक गोष्टी आजही पाहायला मिळतात. पण आपल्याला माहिती आहे की सीतेशिवाय रामायण होत नाही. जितके श्रेष्ठ रामाचं स्थान आहे तितकं श्रेष्ठ सीतेचे स्थान आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच नीलाताईंचं सुद्धा आपण सगळे त्या पुस्तकात अवश्य वाचाल. पत्नीला आपल्याकडे अर्धांगिनी म्हणून शब्द असतो, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांच्याविषयी पाहिलं म्हणजे वाचल्यानंतर लक्षात येतं की त्या डॉक्टरांच्या पूर्णांगिनी होत्या. संपूर्ण त्यांच्या जीवनातील त्यांना अशा प्रकारचं सहकार्य केलं. डॉक्टरांच्या अनपेक्षित आणि अकाली निधनानंतर त्या दुःखामध्ये बुडून न राहता, ते दुःख सारखं उगाळत न राहता त्यातनं पटकन ताबडतोब त्या बाहेर पडल्या आणि रुग्णालयात पूर्णपणे त्यांनी आपलं लक्ष घेतलं. विवाहून डॉक्टरांच्या जीवनात आल्यानंतर त्या जशा त्यांच्या जीवनाशी समरस झाल्या तशा त्यांच्या जीवन ध्येयाशी पण समरस झाल्या, त्यांच्या कार्याशी पण अशा प्रकारच्या समरस झाल्या. आणि त्यामुळे कितीतरी त्यांना 35 वर्षाचं वैवाहिक जीवन मिळालं. कारण डॉक्टरांचं मृत्यू अकाली वयाच्या 65व्या वर्षीच झाला, हे सगळेजण जाणतात. त्यामुळे स्वाभाविकच अशा प्रकारचं जे डॉक्टरांच्या आपल्याला पाहायला मिळालं ते ह्यांच्यात पाहायला मिळालं. ते म्हणलं सेवा, जन्मजात सेवावरती समर्पण भावनेने युक्त आणि सहवासात येणाऱ्यांच्यावरती आत्मीयतेचा आणि प्रेमाचा प्रचंड वर्षाव करणारे अशा प्रकारचं दाम्पत्य होतं. याची पुष्कळ उदाहरण आपल्याला ते पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. दृष्टीने यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पिनेदार, महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नगरसेवक अजय बहिरा, गणेश कडू, तेजस कानपिळे, सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, कामगार नेते रवी नाईक, राजीव समेळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.